दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नागोजी भांगरेचा जय भगवान बिरसा मुंडा की जय संजय मामा भील की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय छत्रपती शिवाजी महाराज की जय। आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांच्या जीवनावर आधारित बहुप्रतीक्षित AI चित्रपटाचा भव्य टीझर आणि पोस्टर लोकार्पण सोहळा जागतिक आदिवासी दिनानिमित्त 9 ऑगस्ट रोजी नाशिक पुणे रोडवरील वटाणेवाडी लगत असलेल्या आदिवासी क्रांतिकारांच्या स्मारक परिसरात उत्साहात पार पडला। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। या कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी संघर्ष समिती आणि माऊली प्रोडक्शन यांच्या वतीने करण्यात आले होते। वीर राघोजी भांगरे यांच्या शौर्य, संघर्ष आणि क्रांतिकारी विचारांना चित्रपटाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे। कार्यक्रमाला पूर्व विभाग सभापती मंगलाताई नन्नवरे, नगरसेविका उषाताई बेंडकुळे, नगरसेवक भाजपा गटनेते श्याम बडोदे, नगरसेविका सीमाताई पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य विनायक माळेकर, प्रकाश नन्नवरे, डॉक्टर पाटील सर, माजी नगरसेवक यशवंत भाऊ निकोळे, कैलास शार्दूल, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, शिंदे गटाच्या योगिताताई ठाकरे, बेंडकुळे नाना यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। चित्रपटाच्या टीममधून निर्माता रोहित राजोळे, सहनिर्माता विशाल माळेकर, दिग्दर्शक S चंद्रकिरण आणि लेखक दिनकर पांडे यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष विशाल माळेकर आणि त्यांच्या टीमने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। यावेळी प्रमुख मान्यवर आणि आयोजकांनी आपले मनोगत व्यक्त केले। जागतिक आदिवासी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। चित्रपट छान दाखवला, याच्या पुढे तुम्ही छान चित्रपट जाहीर करावा आणि छान ट्रेलर होता, याच्या पुढे तुम्ही छान दाखवावं अशी आमची इच्छा। मी उषा रावण बेंडकुळे। आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जो आज काही राघोजी भांगरेंच्या विषयी जो ट्रेलर दाखवला आहे तो खरंच आज खूप अतिशय चांगला केला आहे का जे आपले जे काही जे सर्व समाज बांधव आहे त्यांना राघोजी भांगरेचा इतिहास कळला तो खूप चांगलं होईल। कारण राघोजी भांगरेचा इतिहास हा जर बघितला तर आपल्या इतिहास पुस्तकसुद्धा नाही आहे आणि हा जर इतिहास आपण जर स्वामित्व केला तर नक्कीच पुस्तकाचे पानं आणखी चांगले शुभ होतील आणि राघोजी भांगरे कोण आहे हा सगळ्या जनतेला आणि जगाला माहीत व्हावं, कारण हीच आमची इच्छा आहे। या ठिकाणी सर्वांना मी आदिवासी शुभेच्छा धन्यवाद। विनायकजी माळेकर, त्याचबरोबर विशाल माळेकर असतील, बाकीचे सहकारी त्यांना पण मनापासून मी शुभेच्छा देते। धन्यवाद। खरं तर आज 9 ऑगस्ट म्हणजे जागतिक आदिवासी दिन, तर आजच्या या दिवशी सर्व आदिवासी बांधवांना खूप खूप आदिवासी दिनाच्या मी शुभेच्छा देते। खरं तर आदिवासी दिवसाचं जे औचित्य साधून आज इथं आद्य क्रांती राघोजी भांगरे यांच्या ज्या पिक्चरचं इथं जे ट्रेलर दाखवण्यात आलेलं आहे, खरंच आजच्या काळाची ही गरज आहे। कारण इतिहास हा फक्त पुस्तकात नसून तो सगळ्या आजच्या तरुण पिढीला समजावा आणि याच्या पहिले आपले जेवढे आद्य पुरुष क्रांती पुरुष जे झालेले आहे यांचा इतिहास दाखवणं आज ही काळाची गरज झालेली आहे आणि त्यामुळे आज ही संकल्पना डोक्यात ठेवून त्यांनी जो हा चित्रपटाचं इथं आयोजन केलेलं आहे, तर सगळ्या आदिवासी बांधवांना व तसेच इतर तरुण पिढी, ज्येष्ठ सगळ्यांना मी इथं सांगू इच्छिते की त्यांनी नक्कीच हा पिक्चर बघावा। ह्या पिक्चरमधून खूप काही आपल्याला इतिहासात समजण्यासारखं आहे की तो जगाला अजून माहिती नाही आहे। तर इथले जे आजच्या या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करते की अशा या कार्यक्रमाची आता आपल्या समाजालाही गरज आहे आणि समाज पुढे नेण्यासाठी असे कार्यक्रम होणं हे गरजेचं आहे। जय आदिवासी, जय हिंद, जय महाराष्ट्र। जय आदिवासी। आज आमचे मित्र विशालजी माळेकर आणि राजोळी
यांनी आदिवासींसाठी एक मेजवानी आयोजित केलेली होती. आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या जीवनावरती त्यांनी छान असा पिक्चर काढलेला आहे. त्याचं ट्रेलर त्यांनी आज विविध मान्यवरांच्या हस्ते लॉन्च केले आणि मी आमच्या आदिवासी समाजातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो, खास करून युवा वर्गाला, आपले जे इतिहासकार जुने क्रांतिकारक आहेत त्यांचा पिक्चर जो लॉन्च झालेला आहे हा खूप बघण्यासारखा आहे. आणि मी नुसतं आदिवासी समाजालाच नाही, महाराष्ट्रातील तमाम जनतेला, देशातील तमाम जनतेला आवाहन करेन. क्रांतिकारक हा एका समाजाचा नसतो, क्रांतिकारक या देशाचे माणिक मोती होते. त्यांचा इतिहास आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचं हे आपल्या युवा पिढीचं आणि आपल्या समाजाचं काम आहे. तरी थोड्या दिवसात हा जो पिक्चर लॉन्च होणार आहे हा सर्वांनी बघावा ही मी कळकळीची विनंती करतो व थांबतो. माळेकर, संस्थापक अध्यक्ष आदिवासी संघर्ष समिती. गेल्या अनेक वर्षापासून आमच्या डोक्यात होतं की राघोजी भांगरेंबद्दल थोडा इतिहास घेतला, त्याचा अभ्यास केला, तर त्याच्यात आम्हाला असं कळालं की त्यांचा जो इतिहास आहे तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे. सुरुवातीला आमचे पांडे सर आहे, त्यांनी कादंबरी लिहिली, 1800 पानांची ती कादंबरी आहे. पण आजच्या या युगामध्ये सहजा युवा पिढीचा कादंबरी वगैरे ते वाचण्यापासून थोडी अवॉइड करतात. त्यामुळे आम्ही विचार केला की त्याचा जर त्या कादंबरीचा जर आपण AIच्या मार्फत जर पिक्चर बनवला तर तो लोकांपर्यंत आवर्जून पोहोचेल. तर आम्ही त्याच्यावर प्रयत्न केला आणि ते आज यशस्वी मला वाटते. सर्व मान्यवर नानावरे साहेब, निकळे साहेब, विनायक काका हे सगळेच उपस्थित राहिले, सभापती हे सगळे उपस्थित राहिले आणि त्यांच्या सगळ्यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण तो ट्रेलर आज आणि त्याचा पोस्टरचं अनावरण केलं आणि त्याचं जे आहे आपण ट्रेलरचं ओपनिंग केलं. त्यासाठी लोकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला होता. आम्हाला नक्कीच या मोठ्या वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभतील. आम्ही त्याच्यावर आता काम करतो आहे. आमचा जो हेतू आहे तो 8 नोव्हेंबर म्हणजे जागतिक आपलं आद्य क्रांतिकारांचा जो आहे राघोजी भांगरेंचा जयंती, त्या दिवशी आमचा पिक्चर रिलीज करायचं चालू आहे. झालं तर तेव्हा पिक्चर रिलीज होईल. आवर्जून महाराष्ट्रातील नाही तर तमाम भारतातील जनतेला मी आव्हान करतो की नक्कीच त्यांनी हा पिक्चर बघावा. हा इतिहास आहे तो घरापर्यंत गेला पाहिजे. जेव्हा इंग्रज आले होते ना, त्यांनी जो अत्याचार केला आहे त्यावर एखाद्या दगड-धोंड्या म्हणजे डोंगरामध्ये राहणाऱ्या एखाद्या व्यक्ती त्याच्यावर क्रांतिकार घडवतोय, ते हे नक्कीच बघण्यासारखं आहे आणि खूप काही बघण्यासारखं आहे. तर नक्कीच सगळ्यांनी बघावं अशी विनंती करतो आणि थांबतो. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिवासी संघर्ष समितीचे सदस्य महादूभाऊ कांबळे, सोमनाथ खाणे, रवी गाढवे, किरण लांडे, कैलास पोटिंदे, रोहन धुळे, अनिल पोके, दिनेश वाटाणे, पप्पू वाटाणे, प्रकाश मार्गे, मच्छिंद्र झणकर, पवन बोंबले, संदीप दिवे, अरुण पवार, सैंदाणे काका, अजय टोंगारे, नितीन शेवरे, सचिन नवसे, शामराव वाटाणे, आकाश मोरे आणि निलेश माळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिवासी संघर्ष समितीचे मार्गदर्शक विजय सर जाधव यांनी केले. यावेळी परिसरातील नागरिकांसह आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. वीर राघोजी भांगरे यांच्या जीवनातील संघर्ष आणि आदिवासी समाजाच्या इतिहासातील त्यांच्या योगदानाला दृकश्राव्य माध्यमातून व्यापक व्यासपीठ मिळणार असल्याचे या AI चित्रपट भारतातील सर्व नागरिकांनी आवर्जून पाहावा असे आवाहन करण्यात आले. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.